रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने एक मोठी घडामोड आपल्याला घडताना दिसते। कारण उदय सामंत काही वेळापूर्वीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचले होते। समोर पाहतोय सुनील तटकरे या ठिकाणी आहेत आणि शिवसेनेसाठी महत्त्वाचा चेहरा असणारे मंत्री उदय सामंत देखील आपल्यासोबत आहेत। अतिशय महत्त्वाची घडामोड खरं तर एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापन रायगडमध्ये करणार असं असताना आता शिवसेनेची देखील एंट्री झाली आहे। नाही, मी रायगडच्या जिल्ह्याच्या राजकारणासाठी तटकरे साहेबांना भेटायला आलेलो नव्हतो। तटकरे साहेब हे माझ्या राजकीय सुरुवातीपासून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते। ते आज इथे ऑफिसला इथे कळले, मी समोरून जात होतो मंत्रालयातनं, तर सदिच्छा भेट म्हणून तटकरे साहेबांना मी भेटलो। पण ज्या पद्धतीनं रायगडमध्ये सध्या घडामोडी घडत आहेत, ज्या पद्धतीनं स्थानिकांमधून मोठ्या प्रमाणामध्ये सुनील तटकरेंचा विरोध होत होता, जर वेळ पडली तर अशा पद्धतीचं काय बाबतीमध्ये कुठलीही चर्चा झाली नाही। सर्वप्रथम मी सांगतो की रायगडच्या बाबतीमध्ये आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच बाबतीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार हे शिवसेनेकडनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत, BJPकडनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांचे आहेत। तर एवढ्या मोठ्या राजकारणाच्या बैठकीमध्ये मी तर बसू शकत नाही। मी आता साहेबांशी चर्चा केली आणि ती वैयक्तिक चर्चा होती, कुठेही राजकीय रायगडला काय होणार, रत्नागिरीत काय होणार, हे तुम्हाला जे अपेक्षित आहे ती कसली चर्चा झाली नाही। उदय सामंत म्हणजे एक ब्रिजचं कायम ह्या सर्व पक्षांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं। कुठेही महत्त्वाचा विषय असेल शिवसेनेकडून खास करून तर पहिला चेहरा कोण तिथं जातं तर उदय सामंत जातात। आज रायगड जिल्ह्याचा विषय जिथं तुम्ही पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे। एकदा सांगतो, रायगड जिल्ह्याचा मी 100% पालकमंत्री होतो, पण कुठचाही राजकीय विषय घेऊन मी तटकरे साहेबांना भेटलेलो नाही। मंत्रालयामध्ये मी मिटिंगला होतो, मंत्रालयातून जाताना तटकरे साहेब इथं आहे ते मला कळलं, मी त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि निघालो। परंतु तुमची ही भेट अतिशय महत्त्वाची यासाठी मानली जाते कारण परंतु काही नाही, मी फक्त सदिच्छा भेटीसाठी आलो होतो। भविष्यामध्ये जर काय होऊ शकतं का किंवा उदय सामंत या सगळ्या विषयांमध्ये काही प्रयत्न करू शकतात का? कारण तुमच्या ऐकण्यातले सर्व शिवसेनेचे महत्त्वाचे जे आमदार आहेत तुमच्या रायगड जिल्ह्यामधले, तुम्ही जर म्हटलं तर नक्कीच काहीतरी घडामोड घडू शकते आणि उदय सामंत भेटायला येतात ते पण अशा वेळी। जरी चर्चा साहेबांबरोबर झाली नसली तरी महायुतीमध्ये कुठेही मतभेद असू नयेत, प्रत्येकाचा मान सन्मान झाला पाहिजे या मताचा मी 100% आहे। पण ते रायगडच्या बाबतीमध्ये कुठेही कसलीही चर्चा झालेली नाही। परंतु तिघं महत्त्वाचे नेते आणि त्याच्यामध्ये उदय सामंतांचं महत्त्वाचं नाव यासाठी मी सातत्यानं घेतोय कारण ती स्थानिक लेवलला ज्यावेळेस पालकमंत्रीपदाचा विषय आला त्यावेळेस भूमिका घेणारे उदय सामंत होते। आता जिल्हा परिषदेचा निर्णय घ्यायचा ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस देखील आम्हाला तुम्हीच दिसताय कारण एवढे सगळे घडामोड घडत असताना उदय सामंतांची ही भेट नक्कीच महत्त्वाची मानली। नाही, मी सांगितलं ना, मी सदिच्छा भेट घेतलेलीच आहे ना, पण ही राजकीय भेट नव्हती, ही जिल्हा परिषदेच्या संदर्भात तर नव्हती। त्याच्यामुळं मी जाताना इथं भेटलो। आता मी भेटल्यानंतर अशी जर चांगल्या पद्धतीची बातमी होत असेल तर चांगलं आहे ना, त्याच्यामध्ये काय करायचं। मंत्री भेटतात काय उद्योग घेऊन येतात रायगडमध्ये कुठचे उद्योग करायचे ह्या संदर्भात भेट झाली। अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट त्यांना केलं आहे। रायगडमध्ये कोणते उद्योग करायचे या संदर्भात ही महत्त्वाची भेट होती अशा पद्धतीची प्रतिक्रिया उदय सामंत यांना ABP माझाशी बोलताना दिलेली आहे। त्यामुळे आता रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या बाबतीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे कारण सध्या भाजप आणि राष्ट्रवादी त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याच अनुषंगानं सर्व राष्ट्रवादी आणि भाजपचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत ते सध्या गोव्यामध्ये आहेत आणि अशा वेळी एक महत्त्वाचा आणि मोठा पक्ष राहिलेल्या शिवसेनेला मात्र बाजूला ठेवलं जाते की काय ही चर्चा असतानाच उदय सामंतांची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। अतिशय महत्त्वाची भेट मानली जाते कारण रायगड जिल्ह्याचा विषय होता, जिल्हा परिषदेची निवडणुकीचा विषय सध्या चालू आहे अध्यक्षपदाच्या संदर्भात। आम्ही एक चर्चा केली, त्या संदर्भामध्ये आम्ही सगळे वरिष्ठ नेते एकत्रितपणे बसू आणि त्या संदर्भातला निर्णय करू। परंतु भाजप आणि तुमच्या पक्षाचे जे सर्व निवडून आलेले उमेदवार आहेत ते गोव्यात आहेत आणि अशा वेळी थेट उदय सामंतांची एंट्री आम्हाला पाहायला मिळाली, त्यामुळं काही बदल होऊ शकतो का? कारण महायुती म्हणून तुम्ही काय म्हणता की एक राहिला पाहिजे। महायुती म्हणून हा राहणा एक भाग वेगळा आहे। भारतीय जनता पक्षाची आणि माझी निवडणूकपूर्व युती आहे। निवडणूकपूर्व युती असल्यामुळे भारतीय जनता पक्षाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही चर्चा झालेली आहे ती आहे त्या ठिकाणी, पण अंतिमतः मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री दोन्ही एकत्रितपणे बसून त्या संदर्भात निर्णय घेतील। पण निवडणूकपूर्व युती भारतीय जनता पक्षाची झालेली आहे, त्यांच्याजवळ एकंदरीत जे काय त्या संदर्भामध्ये सुद्धा काय कमिटमेंट आहेत, पण अंतिम निर्णय त्या सर्वात होईल। परंतु तुमच्या दोघांच्या महत्त्वाच्या नेत्यांची ह्या भेटीगाठी पाहिल्यानंतर सर असं वाटतंय की आता शिवसेनेची देखील त्याच्यामध्ये एंट्री होऊ शकते। सर होऊ शकते का? आज मी या विषयावरती काय बोलू शकत नाही, मी आपल्याला सांगितलं। आपण पाहतोय सध्या तरी आपण या सगळ्या विषयांवर काही बोलणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुनील तटकरे यांना दिलेली आहे। मात्र महायुतीची मध्ये खास करून शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भाजपची युती जी आहे ती
आमची पूर्वीची युती आहे, त्यामुळे आता या सगळ्या विषयात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचा हा संपूर्ण विषय होता. रायगडमध्ये काय उद्योग करायचे याच अनुषंगानं आपण सुनील तटकरेंची भेट घेतली, अशी सूचक प्रतिक्रिया देखील या ठिकाणी आपल्याला उदय सामंत यांना दिल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर तटकरेंची देखील महत्त्वाची प्रतिक्रिया आली आहे की या संपूर्ण विषयांमध्ये वरिष्ठांशी आम्ही चर्चा करू आणि योग्य तो मार्ग काढू. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.